नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आज आहे 20 जानेवारी आणि 20 जानेवारीला एक महत्त्वाचा जी.आर. काढण्यात आलेला आहे। डिसेंबरचा हप्ता असेल आणि त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता असेल, लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित झाला नसेल अशा लाडक्या बहिणीसाठी 393 कोटी 25 लाखाची मदत किंवा निधी आज मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या निधीचं वितरणही केलं जाणार आहे। आता अनेक लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता असेल, नोव्हेंबरचा हप्ता असेल तो मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणीला सुद्धा एक महत्त्वाची अशी माहिती आहे आणि महत्त्वाचे असे आपल्याला काम सुद्धा करायचे आहे, जेणेकरून आपल्याला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता असेल तो आपल्याला एकत्र जमा केला जाईल। ही माहिती आपण संपूर्ण समजून घ्या आणि एकंदरीत जे काही पैसे असतील ते कधीपर्यंत जमा केले जाणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आणि जे काही लाडक्या बहिणीचे आतापर्यंत हप्ते बंद झालेले ते कोणत्या कारणामुळे बंद झालेले आणि त्याला परत कसं चालू करता येणार आहे याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आणि लाडक्या मेहुण्यांनो, आपल्याला सुद्धा विनंती आहे, शेतीची माहिती असेल, शेतीच्या संबंधित माहिती असेल, पीक विमा, नुकसान भरपाई, इतर जे काही योजना असतील त्याची माहिती आपल्याला बघायची असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता असेल, नोव्हेंबरचा हप्ता असेल, अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाला नाही। कारण तर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून केवायसी झाल्या, केवायसी योग्य पद्धतीने सुद्धा केल्या, परंतु अनेक लाडक्या बहिणी यामध्ये वगळण्यात आल्या होत्या आणि त्या लाडक्या बहिणीचे जे काही पैसे असतील ते खात्यावरती जमा झाले नव्हते। अशा लाडक्या बहिणीसाठी 393 कोटी 25 लाखाची मदत आज 20 जानेवारीच्या जी.आर. मध्ये काढण्यात आलेली आहे आणि त्या जी.आर.च्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती उद्यापासून पैसे जमा केले जाणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले त्याचे काही कारण आहेत। काही विधवा महिला आहेत, काही निराधार महिला आहेत आणि काही PM किसान योजनेच्या पैसे उतरणाऱ्या महिला आहेत। अशा लाडक्या बहिणीचे काही पैसे बंद झालेले आहेत आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा लाडक्या बहिणीला फायदा मिळत नाही किंवा लाभ मिळत नाहीत अशा देखील लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत। अशा लाडक्या बहिणीसाठी जे काही बंद झालेल्या लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 393 कोटी 25 लाखाची मदत ही जमा केली जाणार आहे। परंतु जर आपल्याला वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता असेल तो कायमस्वरूपी बंद झालेला आहे, अशा लाडक्या बहिणीला एक महत्त्वाचं काम आहे, तुमचं बँकेचं पासबुक जे तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना दिलं होतं किंवा लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होतो त्याचे कागदपत्र द्यायचे आहेत। तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्डची झेरॉक्स, राशन कार्डची झेरॉक्स आणि त्याचबरोबर तुमचा निर्गम उतारा किंवा TCची झेरॉक्स, अशा पद्धतीने कागदपत्र जे काही तुम्ही फॉर्म भरताना दिले होते ते कागदपत्र द्या। जर आपल्याकडे राशन कार्ड उपलब्ध नसेल अशा लाडक्या बहिणीला सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जो काही लाभ असेल तो बंद झालेला असेल ते देखील चालू केला जाणार आहे। अशा पद्धतीने एक लाडक्या बहिणीची वेबसाईट सुद्धा आहे। त्या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर आपण जे काही KYC करताना वेबसाईट टाकली होती त्या वेबसाईटवरती आपण परत एकदा जा आणि त्यानंतर आपल्याला जे काही तक्रारीचं निवारण असेल आणि तक्रार करण्याचं जे काही ऑप्शन असेल त्या ठिकाणी आपल्याला दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला तक्रार नोंदवा। जर तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा असेल तर ते आपल्याला दाखवा किंवा एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरचा व्यक्ती मयत असेल, विधवा महिला असेल तर ते त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला किंवा तशा पद्धतीने माहिती द्या। आणि त्यानंतर लाडक्या बहिणीचं जर सगळं व्यवस्थित असेल आणि लाडक्या बहिणीचे जर पैसे बंद झाले असतील तर ते देखील आपल्याला तक्रार स्वरूपात त्या ठिकाणी माहिती भरता येणार आहे आणि ती देखील आपण माहिती भरू शकता। आणि जर इतकंही करून जर आपले लाडक्या बहिणीचे पैसे जर जमा नाही झाले तर जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीचा एक विभाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला जे काही कागदपत्र आपण फॉर्म भरताना दिले होते ते सर्व काही कागदपत्र घेऊन जा आणि त्यानंतर तुमच्या लाडक्या बहिणीचा खाता जे काही पैसे असतील ते सुरू केले जातील। आणि आता महत्त्वाचं म्हणजे 393 कोटी 25 लाखाची जी काही मदत आजच्या जी.आर.च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे त्याचं वाटप हे उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती केलं जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर लाडक्या बहिणींनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।